स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 26 जून 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे त्या तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. सोबत बघा, आज आपण सर्वात प्रथम 25 जून 2021ला ज्याही न्यूज पाहिलेल्या होत्या त्यावरील क्वेश्चन डिस्कस करूया. मग नंतर 26 जून 2021 यावरच्या न्यूज पाहूया. बघा, आजचा पहिला क्वेश्चन, दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाचे पहिले उपकुलगुरू कोण झाले? दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाचे पहिले उपकुलगुरू कोण झाले? तर येथे आपलं राईट आन्सर आहे कर्णम मल्लेश्वरी. कर्णम मल्लेश्वरी या काय झालेले आहे? दिल्लीच्या क्रीडा विद्यापीठाचे पहिले उपकुलगुरू झाले आहे. कोण? कर्णम मल्लेश्वरी. आता या कोण आहे? या एक वेट लिफ्टर आहे. या कोण आहे? वेट लिफ्टर आहे, ज्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या महिला आहे वेट लिफ्टिंगमध्ये. हे तुम्ही आठवून ठेवा. नंतर बघा, इथे मी ऑप्शन घेतलेला आहे द्युती चंद. इथे मी ऑप्शन काय घेतलेला आहे? द्युती चंद. द्युती चंद यांनी छत्तीसगडचे वर्णी पुरस्कार जिंकले आहे. छत्तीसगडचे वर्णी पुरस्कार कोणी जिंकले? द्युती चंद. द्युती चंदला एक टोपण नावसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही माहिती ठेवा. यांना धिंग एक्सप्रेस या नावाने सुद्धा ओळखले जात होते. कोणाला? द्युती चंदला. नंतर बघा, इथे प्रियंका मोहिते. इथे कोण आलेला आहे? प्रियंका मोहिते. प्रियंका मोहिते यांनी ह्या भारतातील पहिल्या महिला आहे ज्यांनी अन्नपूर्णा शिखरवर चढ केलेली आहे. प्रियंका मोहिते या एक पर्वतरोहिणी आहे आणि या भारतातील पहिल्या पर्वतरोहिणी आहे ज्यांनी अन्नपूर्णा शिखरवर चढ केली आहे. कोणत्या शिखरवर? अन्नपूर्णा शिखरवर चढ केली आहे. आता अन्नपूर्णा शिखर कुठे आहे याचे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा. नेक्स्ट बघा, इथे मेघा राजगोपालन. मेघा राजगोपालन यांना पुलितिजर म्हणजेच प्रिझगर म्हणू शकता तुम्ही. पुलितिजर पारितोष 2021 देण्यात आला. म्हणजे प्रिझगर अवॉर्ड कोणी प्राप्त केला? 2021चा मेघा राजगोपालन. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाच्या पहिल्या उपग्रहाचे नाव मीरसॅट-1 आहे? कोणत्या देशाच्या पहिल्या उपग्रहाचे नाव मीरसॅट-1 आहे? आता मीरचं फुल फॉर्म मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे. मॉरिशियस इंटिग्रेट रेडिओ कम्युनिकेशन सॅटेलाईट. मॉरिशियस इंटिग्रेट रेडिओ कम्युनिकेशन सॅटेलाईट हे मॉरिशियस या देशाचे आहे. ह्या कोणत्या देशाचे उपग्रह आहे? मॉरिशियस या देशाचे. इथे बघा, श्रीलंका देशाचे पहिले उपग्रह कोणते आहे? रावण. श्रीलंका देशाचे पहिले उपग्रह रावण. बांगलादेशचे बंगबंधू कोणते आहे? बंगबंधू हे उपग्रह आहे बांगलादेशचे. इथे बघा, इराणने तुम्हाला माहीत आहे आता त्यांचे पहिले सुपर कम्प्युटर लॉन्च केले ज्याचे नाव समोर्ग आहे. सामोर्ग. ठीक आहे. सामोर्ग हे इराण या देशाच्या सुपर कम्प्युटरचे नाव आहे. बांगलादेशचे पहिले उपग्रह बंगबंधू, श्रीलंकाचे पहिले उपग्रह रावण आणि मॉरिशियसचे मीरसॅट हे पहिले उपग्रह आहे. नेक्स्ट बघा, हुरुन रिसर्च आणि एडेल गिव फाउंडेशन या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या शतकातील जगातील सर्वात मोठे परोपकारी व्यक्ती कोण? हुरुस रिसर्च आणि एडेल गिव फाउंडेशन या संस्थेच्या अहवालानुसार गेल्या शतकातील जगातील सर्वात मोठी परोपकारी व्यक्ती कोण आहे? तर येथे आपला राईट आन्सर आहे जमशेदजी टाटा. जमशेदजी टाटा हे गेल्या शतकातील सर्वात मोठी परोपकारी व्यक्ती होती. कोण? जमशेदजी टाटा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथे मी ऑप्शन काय घेतलेला आहे? शांतीलाल जैन. शांतीलाल जैन हे काय झालेले आहे? इंडियन बँकेचे काय झाले? MD आणि CEO. MD अँड CEO म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण झाले? शांतीलाल जैन. नंतर बघा, पी सीताराम हे IDBIचे नवीन वित्तीय मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. नवीन वित्तीय मुख्य कार्यकारी अधिकारी कोण झाले? IDBIचे पी सीताराम. नंतर बघा, इथे जी कार्तिकेन पांडे करा. व्ही कार्तिकेन पांडे करा. बघा, इथे व्ही कार्तिकेन पांडे करायचं आहे तुम्हाला. व्ही कार्तिकेयन
पांडे, व्ही कार्तिकेयन पांडे. इथे काय करा, व्ही कार्तिकेयन पांडे. व्ही कार्तिकेयन पांडे हे FIH प्रेसिडेन्शियल पुरस्कार जिंकणारे व्यक्ती आहे. व्ही कार्तिकेयन पांडे हे FIH म्हणजेच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन प्रेसिडेन्शियल अवॉर्ड जिंकणारे कोण आहे, व्ही कार्तिकेयन पांडे. आता यांना हा पुरस्कार कशासाठी दिला होता, हे ओडिसाचे आहे आणि यांनी ओडिसामध्ये हॉकीला उंच स्तरावर नेण्याचा चांगला प्रयास केला, म्हणून यांना FIH प्रेसिडेंट्स पुरस्कार देण्यात आला व्ही कार्तिकेयन पांडे यांना. आठवण ठेवा, महत्त्वाची न्यूज आहे. नेक्स्ट बघा, इथे जनुकीयदृष्ट्या रूपांतरित रबर झाडाची लागवड कुठे करण्यात आली. जनुकीयदृष्ट्या रूपांतरित रबर झाडाची लागवड कुठे करण्यात आली आणि हे जगातील पहिले जनुकीय रबर आहे आणि हे सर्वात प्रथम भारतामध्ये आहे आणि याची लागवड आसाम गुवाहाटी येथे झाली. गुवाहाटीला झालेली आहे, आसामच्या गुवाहाटीला. जनुकीयदृष्ट्या रूपांतरित रबर झाडाची लागवड कुठे झाली, गुवाहाटी, आसामला. आता बघा, मी इथे ऑप्शन घेतलेला आहे रामागुंडम तेलंगणा. रामागुंडम तेलंगणाला भारताचे पहिले तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. भारताचे पहिले तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प कुठे येणार आहे, बांधण्यात येणार आहे, रामागुंडम तेलंगणा इथे. नंतर बघा, इथे ऑप्शन आलेला आहे भुवनेश्वर ओडिसा. काय आलेला आहे, भुवनेश्वर ओडिसा. भुवनेश्वर ओडिसाला मॅक्झिमम लोकांना जे मला रेग्युलरमध्ये फॉलो करतात त्यांना एक गोष्ट आठवली असेल, भुवनेश्वर ओडिसाला काय आहे, आयुर्वेद पर्व आयोजित करण्यात आला होता. बट मी आज ही न्यूज त्या उद्देशानं न ठेवता जल अकादमी हे कुठे उभारली जाणार आहे, भुवनेश्वर ओडिसाला. जल अकादमी ही कुठे, भुवनेश्वर ओडिसाला. नंतर बघा, पुणे महाराष्ट्र. भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र. भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कुठे होणार आहे, पुणे महाराष्ट्राला. भारतातील पहिले कृषी निर्यात सुविधा केंद्र कुठे, पुणे महाराष्ट्राला. बघा, जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल. बघा, नेक्स्ट, भारत सरकारने कोणत्या बँकेच्या गव्हर्नरांच्या मंडळावर भारताचे वैकल्पिक गव्हर्नर म्हणून अजय सेठ यांची निवड केली. भारत सरकारने कोणत्या बँकेच्या गव्हर्नरच्या मंडळावर भारताचे वैकल्पिक गव्हर्नर म्हणून अजय सेठ यांची निवड केली. आता कोणते बँक आहे बघा, एक आहे आफ्रिका विकास बँक, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक, नवीन विकास बँक, आंतरराष्ट्रीय कृषी निधी. या सर्वांच्या गव्हर्नरांच्या मंडळावर भारताचे वैकल्पिक गव्हर्नर म्हणून कोण राहणार, अजय सेठ. ठीक आहे, कोण राहणार, अजय सेठ. ह्या सर्व बँकेचे नाव आठवून ठेवा. आणि बघा, उद्याला मी तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती देणार, कोणती बँक कधी ओपन केल्या गेली, त्याचे मुख्यालय कुठे आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला ही माहिती जर असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा माहिती तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. उद्याला मी त्याचं नावसुद्धा इथे यूट्यूब चॅनलवर शो करणार, ज्यानेही मला या चारही बद्दल माहिती दिली त्यांची. ठीक आहे. एक इथे आणखी एक बँक आहे, जिला नोट करा तुम्ही. इथे 5वी बँक युरोपियन पुनर्विकास बँक. 5वी कोणती आहे, युरोपियन पुनर्विकास बँक. बघा, आफ्रिका विकास बँक, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक, नवीन विकास बँक, आंतरराष्ट्रीय कृषी निधी आणि एक आहे युरोपियन पुनर्निर्माण बँक. या सर्व बँक आहेत ज्यांच्या गव्हर्नरांच्या मंत्रिमंडळावर भारताचे वैकल्पिक गव्हर्नर म्हणून अजय सेठ यांची निवड करण्यात आली. नेक्स्ट बघा, एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल महासंचालकाचा रोल ऑफ द एक्सलेंट इन एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी हा सन्मान कोणत्या विमानतळाने जिंकला. एअरपोर्ट बघा, एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल महासंचालकाच्या रोल ऑफ द एक्सलेन्स इन एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी हा सन्मान कोणत्या विमानतळाने जिंकला. तर इथे आपला राईट आन्सर आहे कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाने काय जिंकलेला आहे, रोल ऑफ द एक्सलेंट इन एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी हा सन्मान. आता बघा, इथे ऑप्शन घेतलेला आहे मी, लोकप्रिय गोपीनाथ बोरडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ. लोकप्रिय गोपीनाथ बोरडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठे आहे, हे आसामला आहे. हे तुम्ही आठवण ठेवू शकता. तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्ट इथे क्वेश्चन होतो
लोकप्रिय गोपीनाथ बोरडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर कुठे आहे? आसाम या राज्यात. नेक्स्ट बघा इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? पश्चिम बंगालला. कुठे आहे? पश्चिम बंगालला. नेक्स्ट बघा इथे बिरसा मुंडा विमानतळ. बिरसा मुंडा विमानतळ हे कुठे आहे? झारखंडला. कुठे आहे? झारखंडला. ठीक आहे. आठवण राहणार. लोकप्रिय गोपीनाथ बोरडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ आसाम. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ पश्चिम बंगाल. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ तुम्हा सर्वांना माहीतच आहे. बिरसा मुंडा विमानतळ कुठे आहे? झारखंडला आणि कोची केरळला. नेक्स्ट बघा 2022 साली आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंत्रिस्तरीय बैठक 2022 साली आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंत्री यांची 9वी आशियाई मंत्रिस्तरीय ऊर्जा गोलमेज कुठे आयोजित करण्यात आली? 2022 आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंत्री यांची 9वी आशियाई मंत्रिस्तरीय ऊर्जा गोलमेज कुठे आयोजित होणार आहे? तर आपलं इथे राईट आन्सर आहे भारत येथे. कुठे आयोजित होणार आहे? हे भारत येथे होणार आहे. आता बघा मी जे ऑप्शन घेतले त्याच्यानुसार आपण आज G7 जे समिट आहे, G7 ज्या बैठक आहे त्याची आज आपल्याला माहिती होणार आहे. G7 बैठकीची बघा आता ब्रिटनला 47व्या क्रमांकाची 2021ची 47व्या क्रमांकाची 2021ची G7 बैठक होणार आहे. नंतर 48व्या क्रमांकाची 2022ची G7 समिट जर्मनीला होणार आहे. नंतर 49व्या क्रमांकाची 2023ची G7 समिट कुठे होणार आहे? जापानला. नंतर बघा 50व्या क्रमांकाची 2024ची G7 बैठक कुठे होणार आहे? इटलीला. कुठे होणार आहे? इटलीला. ठीक आहे. बघा एक वेळा पुन्हा ब्रिटनला 47व्या क्रमांकाची बैठक होत आहे जी 2021ला होत आहे. कोणाची? G7ची. 48व्या क्रमांकाची 2022ची G7 समिट कुठे होणार आहे? जापानला. 49व्या क्रमांकाचे 2023ला G7 समिट कुठे होणार आहे? जापानला. 50व्या क्रमांकाचे 2024चे G7 कुठे होणार आहे? इटलीला. कुठे होणार आहे? इटलीला. ठीक आहे. आणि याच्या अगोदर 46व्या क्रमांकाची ती कुठे होणार होती? 2020ला US होणार होती, अमेरिकेला होणार होती. पण कोविडमुळे ही बैठक झाली नाही. कोविडमुळे ही बैठक पार पडलेली नाही आहे. ही बैठक कॅन्सल झालेली होती. हे सुद्धा आठवण ठेवा. नेक्स्ट बघा आजची पहिली न्यूज. तुम्हाला सेशन नक्की आवडत असेल अशी मी आशा करतो. आणि जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर मला सेशनमध्ये सुपर म्हणून कमेंट करा. सुपर म्हणून जर तुम्ही कमेंट केली तर मला वाटेल तुम्हाला नक्की सेशन आवडत आहे आणि मी माझा प्रयास याच्यापेक्षा चांगला वाढवणार. बघा नेक्स्ट आजची पहिली न्यूज. 2021 साली नाविक दिनाची संकल्पना. 2021 साली नाविक दिनाची संकल्पना नाविकांसाठी एक न्यायपूर्व भविष्य ही आहे. 2021 साली नाविक दिनाची संकल्पना नाविकांसाठी एक न्यायपूर्ण भविष्य ही आहे. आणि हा दिवस 25 जूनला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? 25 जूनला. नेक्स्ट बघा पेट्रोलियम निर्यात देशांची संघटना. पेट्रोलियम निर्यात देशांची संघटना ओपेक. ठीक आहे. पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्री ऑर्गनायझेशन यांचे वर्तमान महासचिव डॉक्टर मोहम्मद सानुसी बरकिंदो हे आहे. पेट्रोलियम निर्यात देशाची संघटना याचे वर्तमान महासचिव डॉक्टर मोहम्मद सानुसी बरकिंदो हे आहे. नेक्स्ट बघा हे इथे तुमचे डॉक्टर मोहम्मद सानुसी बरकिंदो बसलेले आहे. नेक्स्ट बघा जागतिक हरित बियाणे परिषद आयोजित करण्यासाठी अन्न व कृषी संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून डॉक्टर केसा उलू यांची निवड करण्यात आली. डॉक्टर केशा उलू यांची निवड कशासाठी करण्यात आलेली आहे? जागतिक हरित बियाणे परिषद आयोजित करण्यासाठी अन्न व कृषी संघटनेच्या तांत्रिकी सल्लागार समितीचे सदस्य म्हणून डॉक्टर केशा उलू यांची निवड करण्यात आली. नेक्स्ट बघा 2020 टोकियो ऑलिम्पिक खेळासाठी भारतीय ऑलिम्पिक संघाची अधिकृत गीत प्रार्थना गेहलोते यांनी लिहिले. प्रार्थना गेहलोते यांनी काय केलेलं आहे? ऑलिम्पिक संघासाठी अधिकृत गीत कोणी लिहिले? भारतीय ऑलिम्पिक संघासाठी अधिकृत गीत कोणी लिहिले? प्रार्थना गेहलोते यांनी लिहिले. आणि ते गीत मोहिते चव्हाण यांनी म्हटलेले आहे. आणि ते गीत कोणी म्हटले? मोहिते चव्हाण यांनी. आणि ते संगीताचे नाव कोणते आहे बघा? तू ठान ले अब
अब जीते को अंजाम दे, अब जीत को अंजाम दे, तू ठान ले अब जिये अब जीत को अंजाम दे हे आहे. तू ठान ले अब जिये अब जीत को अंजाम दे हे आहे. तुम्हाला इथं क्वेश्चन विचारू शकतात. टोकियो ऑलिम्पिक 2020 यासाठी भारताचे गीत कोणते आहे? तू ठान ले अब जिये अब जीत को अंजाम दे हे आहे. आणि टोकियो ऑलिम्पिक हे 2020ला होणार होतं, बट ते आता 2021ला होणार आहे. हे सुद्धा आठवण ठेवा. टोकियो कुठे आहे? जापानला. नेक्स्ट बघा, पुरी ओडिसा येथे भगवान जगन्नाथची स्नानयात्रा सुरू झाली. पुरी ओडिसा येथे भगवान जगन्नाथची स्नानयात्रा सुरू झालेली आहे. नेक्स्ट बघा, गोवा सरकारने विदेशी शिक्षण आणि संशोधनांसाठी एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याला मान्यता दिली, जे भारतीय वकील परिषद चालवणार आहे. गोवा सरकारने विदेशी शिक्षण आणि संशोधनांसाठी एक आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याला मान्यता दिली आहे, जे भारतीय वकील परिषद चालविणार आहे. कोण? गोवा सरकारने ही मान्यता दिली आहे. नेक्स्ट बघा, कर्नाटक सरकारने त्यांचे कर्नाटक सरकारने काय केलेले आहे? त्यांचे डिजी लर्निंग उपक्रम सुरू केलेले आहे. डिजी लर्निंग उपक्रम कुणी सुरू केले? कर्नाटक सरकारने. तुम्हाला क्वेश्चन होऊ शकतो, डिजी लर्निंग उपक्रम कुणी सुरू केले? कर्नाटक सरकारने. नेक्स्ट बघा, कर्नाटक सरकारने बेंगळुरू येथे एक आधुनिक पशु कल्याण युद्ध कक्ष स्थापित केले. कर्नाटक सरकारने काय केलेलं आहे? बेंगळुरू येथे एक आधुनिक पशु कल्याण युद्ध कक्ष स्थापन केले आहे. कुणी? कर्नाटक सरकारने. नेक्स्ट बघा, जगातील पहिले DNA कोव्हिड प्लस, जगातील पहिले DNA कोव्हिड प्लस ज्याचे नाव GCO-D गुजरात जिंदल कॅडिला कंपनीने विकसित केले. जगातील पहिले DNA कोव्हिड लस कोव्हिड कोणी? गुजरातच्या जिंदल कॅडिला कंपनीने विकसित केले आहे. आठवण ठेवा. बघा, जर तुम्हाला आजचा सेशन आवडला तर सेशनला नक्की लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याची मदत होईल. आणि जर तुम्हाला सेशन नक्की आवडला तर मला कमेंटमध्ये सुपर म्हणून टाईप करा. जर तुमचा मला सुपर आला तर मी समजणार की तुम्हाला खरंच सेशन आवडत आहे. ठीक आहे, आणि मी त्यामध्ये आणखी काही इम्प्रूव्हमेंट तुमच्यासाठी प्रोव्हाइड करणार. थँक्यू.